नमस्ते फ्रेंड्स, फूड पगलू में आपका स्वागत है। तर आज इथे बनते आहे संडे स्पेशल कोंबडी वडे सुक्का चिकन विथ सोलकढी। तर पहिले आपण इथे वड्यांची तयारी करायला घेऊया। सो मी इथे घेतलेलं आहे 3 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून जिरा, हाफ टेबलस्पून बडीशोप, हाफ टेबलस्पून मेथीचे दाणे। ते खमंग असं सुगंध येईपर्यंत आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याचं मिक्सरला लावून स्मूथ असं पावडर करून घ्यायची आहे। त्यानंतर मी घेतलेलं आहे 2.5 वाटी तांदळाचं पीठ, 1 कप बेसन, 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप रवा, आणि जे आपण मसाले बनवलेले आहेत ते, जी पावडर बनवलेली ती, हळद आणि चवीनुसार मीठ, हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। 2 टेबलस्पून एवढं मी त्याच्यामध्ये काळी मिरीची पावडर टाकलेली आहे। इथे हा 1 कांदा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे लावून। त्याची अशी स्मूथ, एकदम पण स्मूथ पेस्ट नाही करायची, थोडं दरदरीत ठेवायचं आहे। आणि जे पीठ जो तयार केलेला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून आपल्याला हा डो रेडी करून घ्यायचा आहे। एकदम कडकही नाही पाहिजे आहे आणि एकदम पातळही नाही, थोडा सॉफ्ट पाहिजे आपल्याला डो। सो डो रेडी झाल्यावर तो आपण 15-20 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊयात, आणि तोपर्यंत आपण सुक्का चिकनची तयारी करूया। तिथे मी अर्धा किलो सुक्का चिकन घेतलेला आहे, एकदम व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे, स्मॉल पीसेस करून। 3 टेबलस्पून ऑइल, जिरा, कढीपत्ता, तेजपत्ता, 3 काळी मिरी, 2 लवंग आणि 1 स्टार फ्लावर घेतलेलं आहे। ते व्यवस्थित तडतडल्यानंतर मी हा असा उभा कांदा चिरलेला आहे याच्यासाठी। सो मी नॉर्मली सुक्का चिकन जेव्हा बनवते तेव्हा असा उभा कांदा कापते, एकदम बारीक नाही कापत, त्याची टेस्ट वेगळी येते। सो म्हणून तो व्यवस्थित असा परतून घेतला की मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं, कारण की कांदा त्याच्याने लवकर असं शिजला जातं असं म्हणतात। सो म्हणून, आणि तो ब्राऊन गोल्डन असं झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक ग्रीन चिली पेस्ट ॲड केली आहे। त्याच्यानंतर 2 टमाटर घेतलेत, जे स्मॉल कट केलेत। ते मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे मसाले आहेत, घरची लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, एव्हरेस्ट किचन किंग मसाला, थोडासा गरम मसाला, हळद मिक्स करून तो तेल आणि मसाले असे सेपरेट होईपर्यंत व्यवस्थित असे शिजवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी आपलं चिकन आहे ते ॲड केलं आहे। चिकन ॲड केल्यानंतर मी त्यामध्ये 2 वाटी पाणी टाकलं आहे आणि हाय फ्लेमवरती 15 ते 20 मिनटं शिजायला ठेवले। आपली चिकनचे पीसेस आहेत ते व्यवस्थित असे मेल्ट व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। आणि तो फ्रेश करिअँडरने गार्निश करून मी ते बाजूला ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आता वड्यांची तयारी करूया। सो वडे तुम्ही पाहू शकतात, मी त्याचे स्मॉल असा बॉल बनवला आहे आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आणि थोडं हे बटर पेपर घेऊ शकतात किंवा तुम्हाला फॉईल पेपर घ्यायचं। फॉईल पेपर काही लोक कपडेही घेतात, जो हँकी असतं ते ठेवून फुलपाटवरती थोडंसं पाणी हाताला लावायचं आणि पेपरला, आणि हे छोटे बॉल आहे ते हाताने सर्कलमध्ये आपल्याला प्रेस करायचं आहे जेंटली, आणि ते आपल्याला ह्या कडकडीत तेलामध्ये सोडून द्यायचं आहे। जोपर्यंत आपले वडे जे आहेत ते फुलत नाही आहेत तोपर्यंत ठेवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर वडा जेव्हा फुगतो तेव्हा आपल्याला टर्न करायचं आहे, तो गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे। आणि जर का आपला वडा फुगत नाही आहे तुमचा, तर ते तुम्ही चम्मचने असं मध्ये जर तुम्ही ते प्रेस करतायत तर ते वडेसुद्धा फुलले जातात, किंवा पुरी असेल तर पुरीही फुलली जाते। सो तुम्ही पाहू शकतात आपले वडे रेडी आहेत खायला। सो त्यासोबत मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोलकढीचीही रेसिपी टाकणार आहे गाईज। असेच चांगल्या रेसिपीज पाहण्यासाठी मला फॉलो, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका गाईज। सो आपले सुक्का चिकन कोंबडी वडे विथ सोलकढीची थाली खाण्यासाठी रेडी आहे। थँक्यू गाईज।